मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी आत्ताच दारुडा या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला येतो आहे म्हणून माझा जीवही वाचला, माझं कुटुंबही वाचलं आणि 4 चांगले दिवस दिसत आहेत सध्या मला. आज प्रशांतराव पहिली मीटिंग आले ना, तसं रमेशची पण आज दुसरी मीटिंग आहे बरं का इथं. हां, खूप खूप स्वागत त्यांचं. आणि असं स्वागत करण्याचं किंवा हे काहीतरी उगाच बोलबच्चनगिरी करायची आणि बरं झालं वगैरे असं नाही आहे. ते आत्ता जे आपण इथं जमलो आहे ना, हे स्वागत का केलं माहिती आहे का? तर बरं झालं मित्रा तू इथं आलास, कारण आम्ही असेच होतो. आम्हालाही दारू सोडायची इच्छा होती. आम्ही 200 वेळा दारू सोडली असेल तर 201 वेळा प्यायलेली माणसं आहोत. म्हणजे दारू सोडण्यात मी एक्सपर्ट आहे, परंतु ती परत चालू व्हायची हा प्रॉब्लेम आहे. असं मला इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी वगैरे काय कळलं नाही, पण मला काही काळ मीटिंग करत राहिल्यावर कळलं की ती अक्काबाई परत परत चालू होती ना, हा प्रॉब्लेम आहे. मग ती चालू का होते? हे काय चाललंय यांचं? नाव काय सांगतायत, वर बेवडा आहे काय म्हणतायत? असं कुठं असतंय होय? मी बेवडा बिवडा नाही आहे. अनेक 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 वाक्य ऐकत होतो सुरुवातीपासनं, आणि ती काय मला पटत नव्हती खरं सांगायचं तर. कारण माझ्या मनात एक रजिस्टर झालं होतं की मी बेवडा आहे पण तेवढा नाही आहे. कारण मी समोरचा जे काय बोलत होता ना, आता हा काहीतरी सांगत होता वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता आणि मग तिथनं 100ची नोट काय काढतो. हे म्हणलं एडा आहे का? मी असलं आयुष्यात कधी काही केलं नाही. कारण माझ्यात वडिलांचा दुधाचा धंदा नव्हताच. म्हणजे मी इतका गया गुजरा नाही असं माझं म्हणणं होतं. ॲक्च्युली मी 500 वेळा त्यांच्या तिजोरीतनं पैसे काढलेले आहेत. त्यांच्या जाणवेला त्या तिजोरीची किल्ली असून सुद्धा त्याची डुप्लिकेट करून घेऊन, अहो चोरच हो. चोर म्हणजे काय? आता ओरिजिनल मी तसं नव्हतो बरं का. ही जी आसक्ती आहे ना, मी जे अडकलेलं असतो ना त्या व्यसनामध्ये, परत 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 तिथेच घुटमळतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या. हे खरं आहे. मला लोक म्हणतच होते की तसं तेवढी एक दारू सोडली ना तर तू खूप चांगला मुलगा आहेस बरं का. पण इथं आल्यावर मला कळलं मी खरा किती चांगला आहे. कारण मला माझ्या अंगात असलेले किडे, चांगले व वाईट दोन्ही, याची पहचान मला या वर्गात बसल्यानंतर झाली. ॲट द सेम टाईम मला असं दिसायला लागलं की हा सुद्धा थांबतोय, तर मला तर काहीच प्रॉब्लेम नाही थांबायला. पण मला जरा दात जास्ती होते, त्यामुळे मी मधनं मीटिंगला यायचो. किंवा मीटिंग सुरू झाल्यावर, हे मीटिंग सुरू झाली, प्रिॲम्बल वाचलं, प्रार्थना झाली, प्रिॲम्बल वाचलं, डेली रिफ्लेक्शन वाचलं झालं, तोपर्यंत खाली आपला सिगरेट ओढत उभा राहायचो. आणि नंतर वर आलो की चेहरा असा असायचा की सगळे सोबर आहेत की नाही असं बघायला आलो आहे मी. आणि माझ्या तोंडाला आदल्या दिवशीचा वास असायचा, कारण मी स्वतःशी प्रामाणिक नव्हतो. तर हा सगळा खेळ जो आहे ना, हा मी स्वतःशी प्रामाणिक नसल्यामुळे आपल्या नशिबाने आपल्याला दाखवलेला खेळ आहे. मग आता त्याच्यावर उपाय काय आहे? तर जे लोक स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांच्यातलाच एक होऊन राहणं हा त्याच्यावरचा उपाय आहे, असं मला
काही काळ मीटिंग केल्यानंतर समजलं. पण त्यांच्यातलाच एक होऊन राहणं म्हणजे नेमकं काय हे मला कळत नव्हतं. तर त्यांच्यातलाच एक होऊन राहणं म्हणजे ते जे सांगतायत आम्ही कसे वागलो तसं वागण्याचा प्रयत्न करणं स्वतःशी प्रामाणिक राहून. तोच नेमका आत्ता यांनी मला विषय सांगितला. हे लोक काय बोलले मला, तू 4 गोष्टी टाळायचा प्रयत्न कर. बघा जपून बोलतात लोक, प्रयत्न कर म्हणतात. तू हे करणार बेट्या असं म्हणत नाहीत. आम्ही असं केलं, तू प्रयत्न करून बघ. म्हटलं कुठल्या 4 गोष्टी? तर म्हटले हॉल्ट. हॉल्ट म्हणजे काय? थांब. नाही, HALT हॉल्ट म्हणजे, आणि मला सगळं कळतं ना. HALT हॉल्ट म्हणजे थांब. मला सगळं कळत नाही म्हणून मला इथं यावं लागले, हे सुद्धा मला कळत नव्हतं. त्यामुळे मी कान आणि मन उघडं ठेवून इथलं शेअरिंग ऐकायला लागलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे बोलतायत तसं जर वागलं तर माझा फायदा होतो. ते म्हणले HALT हॉल्ट म्हणजे हंगर, भुकेल्या पोटी राहू नको. मग आता याच्यापुढं काय खातच राहायचंय का? तो तुझा प्रश्न आहे. भूक लागली की पहिलं खाऊन घे. कारण मला फार छान सांगितलं होतं त्यांनी, आता तुझे प्यायचे दिवस संपलेत बेट्या, आता खायचे दिवस आलेत. आयला मला पटलं राहते. मला जर प्यायचे दिवस संपवायचे असतील तर आता मला खात राहिलं पाहिजे. मग काय खायचं? कारण माझे प्रश्न अनेक ना. ते म्हणले काहीही खा, पण ठराविक इंटरवलनी पोट भरलेलं ठेव. आपण पैसे नाहीत ना माझ्याकडं खायला. पाणी पी म्हणले. आपला विषय पोट रिकामं न ठेवण्याबद्दल चाललाय. बेळच खा, मिसळच खा, वडापावच खा असं नाही चाललेलं. काहीही खा पण वेळेत खा. आणि मुख्य म्हणजे सकाळी बाहेर पडताना पोटभर खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नको. मी आजही ते पाळतो बरं का, नक्की पाळतो. कारण इट्स द क्वेश्चन ऑफ माय सर्वायवल. त्याच्यानंतर ते म्हणले ए फॉर अँगर. तर लगेच माझं त्याच्यावर म्हणणं असं होतं की राग म्हणजे काय? पुरुषाला राग येणारच की, कारण सारखं उलटच बोलायची सवय ना. तर ते म्हणले राग येऊ दे रे तुला, पण अजून तुला राग व्यक्त करता येत नाहीये. तो जेव्हा तू शिकशील ना आमच्यात येऊन, तेव्हा तू त्या रागावरती बोलायला सुरुवात कर. तोपर्यंत जिथं आपल्याला राग येतो तिथनं आपण निघून जायचं. असं कसं निघून जायचं? म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललं तरी आम्ही काय ऐकूनच घ्यायचं का? सारखे प्रश्न विचारायची सवय मला. तर ते म्हणले अरे त्याच्यावर उपाय असा आहे, जास्त स्वतःहून कोणाशी बोलायलाच जाऊ नको. म्हणजे काय? समोरच्याच्या गळ्यातली सुरक्षित अंतर राखा नावाची पाटी वाचायला शिक, म्हणजे कळेल तुला. मग येत नाही आपल्याला दुसऱ्याचा राग. जास्त जवळ गेलं नाही ना आपण दुसऱ्याच्या की मग आपल्याला रागही येत नाही. असा माझा अनुभव. म्हणजे काय आता मी कोणाच्या जवळच जायचं नाही का? जायचं ना. कोणाच्या? येत राहा. काही झालं की मला येत राहा म्हणायची. तिसरं म्हणजे या लोकांनी सांगितलं मला लोनलीनेस टाळ. हेल्प फॉर लोनलीनेस. एकटा राहू नकोस. मग काय काय आता सारखं बायकोबरोबर फिरायलाच जायचं का? म्हणजे काय प्रतिप्रश्नच विचारायची घाणेरडा किडा होता मला. तर ते म्हणले अरे एकटा राहू नकोस म्हणजे तू मनाने एकटा राहू नकोस.
मनाने, आता खरं सांगायचं तर मी इथं येण्यापूर्वी मनाने एकटाच पडलो होतो. मला कोणीही विचारत नव्हतं. 4-5 ठिकाणी दारूच्या दुकानांमध्ये मी जायचो, हॉटेल्समध्ये, तिथंही मला कोणी विचारत नव्हतं. 2-3 हॉटेल म्हणजे काय ते देशी दारू, देशी नाही हो, इंग्लिश दारूची दुकानं होती, तिथं मी नकोसा झालो होतो. कारण सगळीकडेच आमच्या हातावर लोन रेषाच विळके मारून बसली होती ना. सगळीकडे हात पसरून उदरउसनवार करून नको नको झालं होतं मला. शाळेतले मित्र नव्हते, कॉलेजमधले मित्र नव्हते, किर्लोस्करमधले मित्र नव्हते, कोणीच नव्हतं राहिलं. आणि घरातल्यांनी तर डिस्कार्डच केलं होतं. हो बाहेर म्हणायचे, तोंडावर नाही बोलायचे, पण मनातनं हेच सांगायचे, बरं झालं आहे का आता तुमचं, चला मला माझी कामं करू द्या, म्हणजे आता तुम्ही इथनं निघा, ही अवस्था माझी झाली होती. त्यामुळे मी एकटा पडलो होतो आयुष्यात. आणि अशा वेळेला मला अल्कोहोलिक्स अनोनिमसमधल्या मित्रांनी शब्दांनी आणि कृतींनी जवळ केलं. ये की रे म्हणलं सकाळी उठून माझ्याकडं. आणि मला सकाळी उठून दारू पिऊ नको तर करू काय, लोनलीनेसबद्दल बोलतोय मी सकाळी उठून दारू पिऊ नको तर करू काय, हाच प्रश्न होता. बट ॲट द सेम टाईम मी काय सकाळी दारू पितो का, 11-11:30 शिवाय मी घेत नाही हां, असं काहीतरी. म्हणजे ते सगळं विचित्र झालं तर माझ्या आयुष्याचं. आणि शेवटचं म्हणजे त्यांनी सांगितलं टायर्डनेस. ते म्हणले तू लोनली राहिलास की नाही की तू मानसिक दमशील खूप. तरीसुद्धा टायर्डनेस म्हणजे दमणे एवढंच मला कळत होतं. लगेच मी म्हणलं म्हणजे काय, आम्ही काय रस्त्यावरचे खड्डे खणतो का. विषय रस्त्यावरचे खड्डे खणण्याचा चाललेला नाही आहे. कष्ट करणे आणि व्यायाम करणे ह्याच्यातला फरक मला इथं आल्यावर कळला बरं का. त्यांनी सांगितलं तू जरा दमानी राहा, अति दमू नकोस. म्हणजे काय होईल, कारण आपले असोसिएशन दमलो आपण की मग आता थोडा रिलॅक्स तर व्हायला पाहिजे ना माणसाला, नाही तर मग काय उपयोग आहे. असं करून मी प्यायला जायचो. ते एक समजायला लागलं मला. आचरणात आणणं कठीण असतं, परंतु इथं लिहिलेलं आहे फक्त आजचा दिवस. हे सगळं आजच्या दिवसात फक्त आचरणात आणलं तर सोपं होत जातं, असा माझा अनुभव आहे. आणि दुसरं म्हणजे यांनी सांगितलं मला HOW हाऊ म्हणजे काय, तर तुझा प्रॉब्लेम म्हणजे माझा, ऑनेस्टी हा तुझा प्रॉब्लेम आहे म्हणले. म्हटलं म्हणजे काय, तू आत्तापर्यंत दरवेळेला स्वतःला चुत्या बनवत आलेला आहे. तपासून बघ. याला कसं कळलं. अरे म्हणलं आम्ही असेच होतो, आम्ही ठरवायचो एक आणि वागायचो भलतंच, म्हणजे स्वतःला फसवत होतो मी. मग आता काय करायचं. इतर लोक जसं स्वतःला न फसवता जगतायत, ते कसे जगतायत हे मायन्यूटली ऑब्झर्व कर. कुठं करायचं, 7:30 ते 9 सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना. जर का प्रशांतराव तुम्ही मीटिंग केल्यात तर तुम्हाला यश हे प्राप्त होणारच आहे. कारण हे इथं सगळे जे आहेत ना, बघा ना, यांच्यातल्या कोणाच्याही जवळ जाऊन मिठी मारा त्यांना, कोणाच्याही तोंडाला दारूचा वास नाही आहे. याचा अर्थ हे विजेते आहेत. आपण इथं कशासाठी आलो आहे, दारू थांबवण्यासाठी. हे सगळ्यांना का चिकटायचं, हे पूर्वी लावायचे आणि आता लावत नाहीत. मग आता काय केलं त्यांनी, तर ते स्वतःशी प्रामाणिक राहिले, ऑनेस्टी. दुसरं म्हणजे ती ऑनेस्टी कशी असते हे मला कळत नव्हतं. त्यासाठी मला या लोकांनी ओपन माइंडनेस सांगितला.
ओपन माइंडनेस म्हणजे तुला तुझं मन रिसेप्टिव्ह ठेवलं पाहिजे. समोरचा सांगतोय त्याच्यावर माझा खरं सांगायचं तर कधीच विश्वास नव्हता. तो काहीतरी सांगत होता, मी असा प्यायलो तसा प्यायलो, मी देशी दारू प्यायलो, मी पहाटेपर्यंत प्यायलो, आणि एकीकडं सांगत होता 11 वर्ष झाली थांबून. अरे म्हटलं हे कसं शक्य आहे? तर मला असं समजलं की मी जर का ओपन माइंडनी हे विचार सगळे ऐकले किंवा या गोष्टी ऐकल्या तर 11 वर्षापूर्वीची गोष्ट तो सांगतोय हे मला कळायला वेळ लागत नाही. हे समोरचा बोलतोय तो खरं बोलतोय. अशा ओपन माइंडनी जर का मी ऐकत राहिलो तर टिपकागदासारखं माझं मन केलं तर समोरच्याच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना या मला खऱ्या आहेत याच्यावर विश्वास बसायला लागतो. आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो मित्रांनो, ओपन माइंडनेसमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग असा असतो की ज्याचं मन खरं ओपन आहे त्यांनी असा विचार करायची जरूर नाही की त्याच्या जीवनात घडले माझ्या नाही, आपलं म्हणजे कसलंय. तर त्या ओपन माइंडनेसनी जर का तुम्ही शेअरिंग ऐकत असाल तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आता आपण जर थांबलो नाही तर हा जे सांगतोय ना तेच माझ्या जीवनात घडणार आहे. थँक्स टू गॉड ही हॅज मेड मी अलर्ट. कारण माझ्या हे फार डोक्यात होतं, वा माझी बायको सोडून गेली नाही, त्याची गेली, तो भांगारी. अरे तो असाच बोलत होता. तो आला तेव्हा त्याची बायको नव्हती गेली सोडून, त्यांनी असेच आवाज काढले होते हॅक करून, आणि ती गेली नाही अडे. सो से थँक्स टू गॉड. जे काय झालं नाही आहे तुझ्या आयुष्यात ते ॲज येट झालेलं नाही आहे. हा ओपन माइंडनेसबद्दल बोलतोय मी. हे अद्याप घडलेलं नाही आहे एवढंच लक्षात ठेव. याला म्हणतात ओपन माइंडनेस. आणि हे सगळं करण्यासाठी मला विलिंगनेस असायला पाहिजे बरं का. अदरवाईज म्हणजे कसं होतं माहिती आहे का, बघू जरा काही दिवस जाऊन बघू, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. कारण आत्तापर्यंत काय झालं आयुष्यात, गाजराची पुंगी वाजवली नाही वाजली तर मोडून खाल्ली, त्यात काही एवढं. पण इथं आल्यानंतर मी डोळे आणि कान व मन उघडं ठेवलं तर हे सगळेजण मला थांबलेले दिसतात. हे सगळेजण, तू बघितलं का रे यांच्यातलं कोणी खोटं बोलताना? नाही बघितलं म्हणतो. आहे का? इथं नाही बरं का प्रशांतराव, इथं खोटं बोलायची पद्धत नाही. बाहेरच्या जगात सगळं खोटं बोलून झाल्यावर माणसं इथं येतात. याच्यावरती माझा विश्वास नव्हता, परंतु मी या संगतीत आल्यानंतर माझं जीवन बदललं. खरं बोलणाऱ्यांच्या पंक्तीत आलो आणि मी खरं बोलायला लागलो. जीवन बदललं. आता या दोन्ही जणांना जर स्वतःचं जीवन बदलायचं असेल तर इथं मोठ्या अक्षरात लिहिलंय बघा, येत राहा. का मोठ्या अक्षरात का लिहिलंय? बारीक सारीक लोक येत नाहीत हो इथं. उगा आपलं 190 लावली इथं आला, हे डोनेशनच्या सीट नाही आहे तिथं. थँक्यू.